तुमचा पहिला प्रश्न आहे. भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी केव्हा स्थापन झाली? तुमचे ऑप्शन आहे अ. 1600 साली, बी. 1700 साली, सी. 1757 साली, डी. 1857 साली. तुमचे योग्य उत्तर आहे अ. 1600 साली. तुमचा पुढचा प्रश्न आहे. भारतातील पहिली ब्रिटिश फॅक्टरी कोठे स्थापन झाली? तुमचे ऑप्शन आहे अ. सुरत, बी. मुंबई, सी. मद्रास, डी. कोलकाता. तुमचे योग्य उत्तर आहे अ. सुरत. तुमचा पुढचा प्रश्न आहे. प्लासीची लढाई केव्हा झाली? तुमचे ऑप्शन आहे अ. 1757, बी. 1764, सी. 1857, डी. 1707. तुमचे योग्य उत्तर आहे अ. 1757. तुमचा पुढचा प्रश्न आहे. प्लासीच्या लढाईत कोणाचा पराभव झाला? तुमचे ऑप्शन आहे अ. सिराजुद्दौला, बी. औरंगजेब, सी. बहादूर शाह, डी. शाह आलम. तुमचे योग्य उत्तर आहे अ. सिराजुद्दौला. तुमचा पुढचा प्रश्न आहे. बक्सरची लढाई केव्हा झाली? तुमचे ऑप्शन आहे अ. 1764, बी. 1772, सी. 1857, डी. 1805. तुमचे योग्य उत्तर आहे अ. 1764. तुमचा पुढचा प्रश्न आहे. वॉरेन हेस्टिंग्ज कोण होते? तुमचे ऑप्शन आहे अ. पहिले गव्हर्नर जनरल, बी. शेवटचे गव्हर्नर जनरल, सी. पहिले व्हाईसरॉय, डी. ब्रिटनचे पंतप्रधान. तुमचे योग्य उत्तर आहे अ. पहिले गव्हर्नर जनरल. तुमचा पुढचा प्रश्न आहे. गव्हर्नर जनरल ही पदवी केव्हा सुरू झाली? तुमचे ऑप्शन आहे अ. 1773, बी. 1858, सी. 1757, डी. 1947. तुमचे योग्य उत्तर आहे अ. 1773. तुमचा पुढचा प्रश्न आहे. 1857च्या बंडाचे नेतृत्व दिल्लीमध्ये कोणी केले? तुमचे ऑप्शन आहे अ. बहादूर शाह दुसरा, बी. राणी लक्ष्मीबाई, सी. नानासाहेब, डी. तात्या टोपे. तुमचे योग्य उत्तर आहे अ. बहादूर शाह दुसरा. तुमचा पुढचा प्रश्न आहे. भारतात रेल्वे सेवा प्रथम केव्हा सुरू झाली? तुमचे ऑप्शन आहे अ. 1853, बी. 1857, सी. 1869, डी. 1901. तुमचे योग्य उत्तर आहे अ. 1853. तुमचा पुढचा प्रश्न आहे. 1857चे बंड ब्रिटिशांनी काय म्हटले? तुमचे ऑप्शन आहे अ. पहिले स्वातंत्र्ययुद्ध, बी. सिपाही बंड, सी. राष्ट्रीय चळवळ, डी.
भारतीय क्रांती. तुमचे योग्य उत्तर आहे बी. सिपाही बंड. तुमचा पुढचा प्रश्न आहे. 1857 नंतर भारतात सत्ता कोणाकडे गेली? तुमचे ऑप्शन आहे अ. ईस्ट इंडिया कंपनीकडे, बी. ब्रिटिश सरकारकडे, सी. मुघल साम्राज्याकडे, डी. फ्रेंचांकडे. तुमचे योग्य उत्तर आहे बी. ब्रिटिश सरकारकडे. तुमचा पुढचा प्रश्न आहे. भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता? तुमचे ऑप्शन आहे अ. लॉर्ड कॅनिंग, बी. लॉर्ड कर्झन, सी. लॉर्ड डलहौसी, डी. लॉर्ड रिपन. तुमचे योग्य उत्तर आहे अ. लॉर्ड कॅनिंग. तुमचा पुढचा प्रश्न आहे. बंगालचा फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने केली? तुमचे ऑप्शन आहे अ. लॉर्ड कर्झन, बी. लॉर्ड रिपन, सी. लॉर्ड डलहौसी, डी. लॉर्ड वॉरेन. तुमचे योग्य उत्तर आहे अ. लॉर्ड कर्झन. तुमचा पुढचा प्रश्न आहे. भारतातील इंग्रजांची राजधानी 1911 मध्ये कोलकात्यातून कोठे हलवली? तुमचे ऑप्शन आहे अ. मुंबई, बी. दिल्ली, सी. पुणे, डी. लाहोर. तुमचे योग्य उत्तर आहे बी. दिल्ली. तुमचा पुढचा प्रश्न आहे. इंग्रजांनी भारतावर किती वर्षे राज्य केले? तुमचे ऑप्शन आहे अ. सुमारे 90 वर्षे, बी. सुमारे 150 वर्षे, सी. सुमारे 200 वर्षे, डी. सुमारे 250 वर्षे. तुमचे योग्य उत्तर आहे सी. सुमारे 200 वर्षे. तुमचा पुढचा प्रश्न आहे. 1885 मध्ये कोणती संघटना स्थापन झाली? तुमचे ऑप्शन आहे अ. मुस्लिम लीग, बी. काँग्रेस पक्ष, सी. हिंदू महासभा, डी. समाजवादी पक्ष. तुमचे योग्य उत्तर आहे बी. काँग्रेस पक्ष. तुमचा पुढचा प्रश्न आहे. भारतातील पहिले गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय वेगवेगळे होते, पण शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता? तुमचे ऑप्शन आहे अ. लॉर्ड माउंटबॅटन, बी. लॉर्ड रिपन, सी. लॉर्ड कर्झन, डी. लॉर्ड डलहौसी. तुमचे योग्य उत्तर आहे अ. लॉर्ड माउंटबॅटन. तुमचा पुढचा प्रश्न आहे. भारतीय शासकांच्या राज्याचा ताबा घेण्यासाठी इंग्रजांनी कोणती नीती वापरली? तुमचे ऑप्शन आहे अ. सबसिडी नीती, बी. फोडा आणि राज्य करा, सी. विलींची नीती डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स, डी. मोकळी व्यापार नीती. तुमचे योग्य उत्तर आहे सी. विलींची नीती. तुमचा पुढचा प्रश्न आहे. ब्रिटिश सत्तेच्या काळात व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट कोणी आणला? तुमचे ऑप्शन आहे अ. लॉर्ड रिपन, बी. लॉर्ड लिटन, सी. लॉर्ड कर्झन, डी. लॉर्ड डलहौसी.
तुमचे योग्य उत्तर आहे बी. लॉर्ड लिटन. तुमचा शेवटचा प्रश्न आहे. भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? तुमचे ऑप्शन आहे अ. 15 ऑगस्ट 1947, बी. 26 जानेवारी 1950, सी. 2 ऑक्टोबर 1947, डी. 23 मार्च 1947. तुमचे योग्य उत्तर आहे अ. 15 ऑगस्ट 1947.